नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, सध्या भरपूर शेतकऱ्यांची लगबग चालू आहे पावसाळी लाल कांद्याची लागवड करण्याची। त्याचबरोबर आता लाल कांद्याची लागवड झाल्यानंतर भरपूर शेतकरी उन्हाळ्यामध्ये गावरान कांदा जो आपण लावतो तर त्याचे हे रोपे तयार करतील, त्याची ही नर्सरी तयार करतील। तर हे रोपे टाकण्यासाठी आपण कोणत्या योग्य बियाणांची निवड केली पाहिजे, त्यांचे वैशिष्ट्य काय असले पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करणार आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला उन्हाळी गावरान कांदा जो आहे त्याचे टॉप 5 व्हरायटी सांगणार आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्याचबरोबर त्यापासून आपल्याला उत्पन्न किती मिळू शकतं, त्याचबरोबर त्याच्या व्हरायटी आहे त्यांचा रंग कसा आहे, ही सर्व संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला माहिती होईल। त्याचबरोबर जर तुमचे आणखीही काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेन। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर शेतकरी बांधवांनो, रब्बी किंवा उन्हाळी हंगामाचा विचार जर आपण केला तर कांदा या पिकासाठी टॉपचं पहिलं बियाणं म्हणजे पंचगंगा सीड्सचं पुना फुरसुंगी हे कांदा बियाणं। हे कांदा बियाणं सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाचं बियाणं आहे। यापासून मिळणारे जे रिझल्ट आहे, जे उत्पन्न आहे ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे। या वाणाचे वैशिष्ट्य जर आपण बघितले तर हा वाण पुनर्लागवडीनंतर 95 ते 105 दिवसात काढणीस येतो। या कांद्याचा आकार गोलाकार असून वजन हे 90 ते 100 ग्रॅमपर्यंत भरते। आणि या व्हरायटीची स्टोरेज क्षमता जर आपण बघितली, साठवणुकीची क्षमता जर आपण बघितली हार्वेस्टिंग नंतर, तर 5 ते 6 महिने हा कांदा आरामात चाळीमध्ये टिकतो। यानंतर शेतकरी बांधवांनो, कांद्याचं दुसरं बियाणं म्हणजे पंचगंगा सीड्सचं रॉयल पिंक कांदा बियाणं। या रॉयल पिंक कांदा बियाणाचे वैशिष्ट्य जर आपण बघितले तर हा कांदा 115 ते 120 दिवसात काढणीस येतो। या व्हरायटीचं वजन जे आहे ते 90 ते 100 ग्रॅमपर्यंत भरते। आणि या कांद्याची साठवणूक जर केली तर हा कांदा 5 ते 6 महिने चाळीमध्ये टिकतो। यानंतरचं कांद्याचं तिसरं बियाणं म्हणजे प्रशांत सीड्स कंपनीचं यन 241 कांदा बियाणं। या कांद्याचे वैशिष्ट्य मी तुम्हाला सविस्तर सांगते। तर हा कांदा पुनर्लागवडीनंतर 110 ते 120 दिवसात काढणीस येतो। त्याचबरोबर फळाचा आकार गोल चपटा आहे व रंग हा लाईट रेड म्हणजेच भुरकट लाल आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा कांदा डबल पत्ती आहे। डबल पत्ती असल्यामुळे याची स्टोरेज क्षमताही जास्त आहे, म्हणजेच 5 ते 6 महिने याची स्टोरेज क्षमताही आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, पुढचं कांद्याचं चौथं बियाणं म्हणजे एलोरा सीड्स कंपनीचं एलोरा गुलाबी कांदा हे बियाणं। या कांद्याचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत। हा कांदा पुनर्लागवडीनंतर 120 ते 130 दिवसात काढणीस येतो। त्याचबरोबर या कांद्याचा रंग पूर्ण गुलाबी आहे व या व्हरायटीचं उत्पन्न जे आहे हे 165 ते 220 क्विंटल प्रति एकर निघते। आणि महत्त्वाचं म्हणजे याची स्टोरेज क्षमता जी आहे ही 6 ते 7 महिन्यांची आहे। यानंतरचं पाचवं कांद्याचं बियाणं म्हणजे जिंदल सीड्स कंपनीचं सोफिया कांदा बियाणं। या कांद्याचे वैशिष्ट्य जर बघितले तर हा कांदा पुनर्लागवडीनंतर 115 ते 125 दिवसात काढणीसाठी येतो व या फळाचा आकार हा गोलाकार असून रंग हा हलका लाल गुलाबी आहे व या व्हरायटीची स्टोरेज क्षमता जी आहे ही 5 ते 6 महिने आहे। तर यापैकी तुम्ही कोणतं एक बियाणं निवडू शकता आणि याची रोपवाटिका तयार करू शकता, नर्सरी तयार करू शकता। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा। त्याचबरोबर जर तुमचे आणखीही काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेन। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते।